मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं श्रीचैतन्यमीश्वरं परमानंदमाधवं. हरे कृष्ण. अध्यात्ममंथन या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम बनकर आपले सहर्ष सहृदय स्वागत करतो. अध्यात्माची पार्श्वभूमी ही जी आपली 6 व्हिडिओजची शृंखला आहे त्याच्या 4थ्या भागापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, ज्याचं नाव आहे आत्म्याचे विज्ञान. यापूर्वीच्या भागांमध्ये आपण एक परमेश्वर, एक परमनियंता अस्तित्वात आहे की नाही यावर चर्चा केली. जर तो असेल तर तो दिसत तर नाही, तर कोणत्या दृष्टीने त्याला बघितलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली. आणि तिसऱ्या भागामध्ये वैदिक विज्ञान हे मानवतेसाठी, मानवासाठी का बरं एवढं महत्त्वाचं आहे या गोष्टीवर आपण चर्चा केली, थोडंसं चिंतन केलं आणि कोणत्या पद्धतीने हे ज्ञान आत्मसात करायला पाहिजे याविषयी चर्चा केली. आता जेव्हा कधी आध्यात्मिक विज्ञान आपण आत्मसात करण्याची सुरुवात करतो, याच्या सुरुवातीला जसं भगवद्गीता जर उघडली तर भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला 2ऱ्याच अध्यायामध्ये भगवंत सांगतायत की तू हे शरीर नाही आहे, तू आत्मा आहे. आणि ते सांगतात की तो आत्मा कशा पद्धतीने प्रवास करतो. ते म्हणतात की देहो अस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. म्हणजे एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये आत्मा निरंतर प्रवास करत असतो आणि एक अशी वेळ येते की ज्यावेळी हा देह पूर्णपणे सुटून जातो आणि नवीन देह धारण केला जातो. जो धीर पुरुष आहे, धीर व्यक्ती आहे, तो ह्या सगळ्या बदलांनी विचलित होत नाही. तर अध्यात्माची एबीसीच आत्मा आहे. तर या आत्म्याविषयी आपण आज थोडंसं चिंतन करणार आहे की ज्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे, अध्यात्माची सुरुवातच ह्याच्यापासून होते, त्याच्या मागे काही विज्ञान आहे का, किंवा त्याच्या मागे काही थोडाफार तरी रिसर्च झालेला आहे का, प्रूफ आहे का. तर याविषयी आपण आज थोडीशी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, आपण काही गोष्टींवरून समजू शकतो की ह्या आत्म्याचं अस्तित्व आपण कशा पद्धतीने बघू शकतो. जसं की जिथे आत्मा आहे तिथे वाढ आहे, जिथे आत्मा आहे तिथे हालचाल आहे, जिथे आत्म्याचं अस्तित्व आहे तिथं वेगवेगळ्या भावना आहेत, चेतना आहे, विचार आहेत. तर ह्या सर्व गोष्टी जिथं आत्मा आहे तिथं आपल्याला बघायला मिळतात. तर बऱ्याच वेळा जेव्हा आपण बघतो की आपले डॉक्टर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, तर त्यांचं मत असतं की आपल्या जे भावना मानवी मनामध्ये उत्पन्न होतात किंवा मानवी शरीरामध्ये ज्या गोष्टींचं प्रदर्शन होतं, तर या सगळ्यासाठी काही केमिकल्स जबाबदार आहे. जसं की त्यांचं म्हणणं असतं की अशा काही हॅपी हॉर्मोन्स असतात आणि काही तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स असतात. तर हॅपी हॉर्मोन्समध्ये येतात जसे की एंडॉर्फिन आहे, त्यानंतर सेरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, मेलॅटोनिन असेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन जेव्हा तुमच्या शरीरामध्ये सिक्रीट होतात, त्याच्यानी तुमच्या शरीरामध्ये आनंद उत्पन्न होतो, असं त्यांचं मत आहे. आणि जे स्ट्रेस हॉर्मोन आहे जसं की ॲड्रिनालिन आहे, कॉर्टिसॉल आहे, इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन्सनी तुमच्या शरीरामध्ये दुःख किंवा स्ट्रेस या सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात, असं बऱ्याचशा सायंटिस्टचं मत आहे. आणि आपलं जे मेडिकल सायन्स आहे ते ह्याच्यावरच चालतं. जेव्हा कधी जे डिप्रेशनमधले जे लोक आहेत ते जेव्हा सायकॅट्रिस्ट जातात, तर त्यावेळी त्यांना अशाच पद्धतीच्या मेडिसिन्स दिल्या जातात ज्याच्याने त्यांचे ते हॉर्मोन्स सिक्रीट होतील आणि ते त्यांच्या मानसिक संतुलन व्यवस्थित राहील. पण खरं तर ज्यावेळी हे हॉर्मोन सिक्रीट होतात त्यावेळी हा आनंद किंवा ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला येतात, असं जर म्हणायचं झालं तर एका मृत शरीरामध्ये समजा हे जर हॉर्मोन्स आपण इंजेक्ट केले बाहेरून, तर त्याला ह्याच पद्धतीच्या सर्व अनुभवांना, जसं की आनंद आहे, उत्साह आहे किंवा दुःख आहे, स्ट्रेस आहे, या सगळ्या गोष्टी खरोखर फील होणार आहेत का? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नाही होणार आहे. कारण एक जो मृत देह आहे त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरनं किती पण केमिकल्स इंजेक्ट करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये सर्व सिस्टीम आहे. आतमध्ये मेंदू आहे, नर्वस सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहे.
पण यातली एकही सिस्टीम आता काम करणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही सगळी सिस्टीम चालवणारा जे लिव्हिंग फोर्स होती, जो जीवन देणारा आध्यात्मिक चित्कण होता, ज्याला आपण आत्मा म्हणतो. हा आत्मा हे स्पिरिट किंवा त्याला सोल म्हणतात, तो ह्या शरीरातनं निघून गेलेला आहे. आणि ज्या क्षणी हे स्पिरिट, हे सोल, हा आत्मा, हा आध्यात्मिक चित्कण या शरीरातनं निघून जातो, ही सगळी सिस्टीम तशीच्या तशी व्यवस्थित असताना सुद्धा तुम्ही बाहेरून ब्लड सर्क्युलेशन पंप करण्याचा प्रयत्न करा किंवा इलेक्ट्रिक काही चार्ज तुमच्या मेंदूमध्ये हे करून त्याला परत ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न करा, पण ते सहसा यशस्वी होणार नाही, कारण हे निघून गेलं आहे. ज्या पद्धतीने एखादी गाडी असते, त्या गाडीचा चालक जोपर्यंत त्या गाडीमध्ये आहे, ती गाडी व्यवस्थितपणे चालणार आहे, त्याच्यामध्ये हालचाल दिसणार आहे. पण एकदा की तो चालक उतरून गेला, त्यानंतर त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल होऊ शकत नाही. किंवा माईकचं एक्झाम्पल घ्या. आता ह्या माईकमधून जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी वाहतीये, हे काय आहे? शेवटी लोखंड आणि प्लास्टिक आहे. पण जेव्हा त्यातनं इलेक्ट्रिसिटी वाहणार आहे, त्यावेळीच त्या माईकमधून काहीतरी आवाज रेकॉर्ड होणार आहे किंवा तो मोठा होऊन ॲम्प्लिफाय होऊन बाहेर ऐकू येणार आहे. पण ज्या क्षणी त्यातली इलेक्ट्रिसिटी नसेल, त्याच्यामध्ये सगळं वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था असून सुद्धा त्या एका इलेक्ट्रिसिटीच्या अभावी तो माईक चालणार नाही. तशाच पद्धतीने सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत, हे हॉर्मोनसुद्धा आहेत, त्याचे रिझल्टसुद्धा आहेत. पण ते काम कधीपर्यंत करणार आहे? जोपर्यंत आत्मा अस्तित्वात आहे, जोपर्यंत तिथे आत्मा काम करतोय. तर ही गोष्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता जर आपण एखाद्याला म्हणलं की आत्म्याचं अस्तित्व आहे, असं जर कोणी म्हणलं, तर लगेच पुढचा प्रश्न येतो की जर त्याचं अस्तित्व आहे तर दाखवा आम्हाला आत्मा, तो कसा आहे, काय आहे. परत तीच गोष्ट, जी गोष्ट जसे ज्या पद्धतीने भगवंत हे सच्चिदानंद आहेत आणि ते आपल्या इंद्रिय मनबुद्धीच्या पलीकडे आहे, आत्मासुद्धा आध्यात्मिक चित्कण, आध्यात्मिक एनर्जी असल्या कारणाने ती आपल्या इंद्रिय मनबुद्धीच्या पलीकडची आहे. साधं उदाहरण घ्या ना, आपण एक्सरे काढायला जातो. जेव्हा कोणाचा पाय वगैरे फ्रॅक्चर होतो, एक्सरे काढायला जातो. एक्सरे ही भौतिक गोष्ट असून सुद्धा आपल्याला ती काही डोळ्यांनी लगेच दिसणार नाही आहे. ती कशावरून दिसते? ज्यावेळी आपण एक्सरे फोटोग्राफ शीट बघतो, त्यावेळी आपल्याला कळतं की अशी काही किरणं होती जी बाकी मांसातनं तर माणसाच्या पास होऊन गेली, पण हाडातनं पास होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या फोटोग्राफवरती एक्सरे त्या हाडाचा मिळतो. तर हे आपण कशावरून ओळखलं? लक्षणावरून ओळखलं. तशाच पद्धतीने आत्मा सुद्धा जर ओळखायचा असेल तर त्याचं साधं लक्षण आहे. जिथे वाढ आहे, जिथे ग्रोथ आहे, जिथे भावना आहेत, जिथे हालचाल आहे, तिथे आत्म्याचं अस्तित्व आहे. आणि हे आपण साधारणपणे बघू शकतो की आत्मा कशा पद्धतीने, बघा, जेव्हा आपण कॉमन सेन्सची गोष्ट आहे की आपण कशा पद्धतीने आत्मा आहोत, की मी आहे, मी एकेकाळी एवढासा होतो किंवा आपण सर्वच जण एकेकाळी खूप लहान शरीरामध्ये होतो. ते लहान शरीर बदलून आपण हळू एक मोठं शरीर धारण केलं. हळूहळू ते बदलत गेलं. जसं जसं बदललं, आज ह्या 28 वर्षाच्या शरीरामध्ये आहे. आणि मला ही पण गोष्ट माहिती आहे की हे शरीरसुद्धा मी बदलणार आहे आणि कालांतराने जर भाग्याने साथ दिली तर 70-80 वर्षाच्या शरीरामध्ये सुद्धा मी असणार आहे. म्हणजे हे आजचं शरीर माझ्यासोबत राहणार नाही आहे. म्हणजे मी निरंतर शरीर बदलतोय. आणि एक अशी वेळ येईल ज्यावेळी हे संपूर्ण शरीर इतकं जर्जर झालेलं असेल की ते टाकून द्यावं लागेल. त्यामुळे एक गोष्ट तर आहे की शरीर तर कायम बदलतंय. मेडिकल सायन्स सुद्धा सांगतं की 7 वर्षामध्ये तुमच्या शरीरामध्ये एकही पेशी 7 वर्षापूर्वीची नसते. शरीरामधल्या संपूर्ण पेशी संपूर्णपणे बदलून जातात. म्हणजे मी लहानपणी जो होतो, आज त्यातला एक सेलही माझ्यात नाही आहे. पण मग अशी कोणती गोष्ट आहे जी निरंतर शाश्वत आहे आणि मी स्वतःच्या त्या शरीराला पण ते माझं शरीर म्हणतोय आणि ह्यालाही माझं शरीर म्हणतोय. म्हणजे याच्यातलं मी कुणीतरी वेगळा आहे जो या वेगवेगळ्या शरीरातनं प्रवास करतोय. तर एखादा म्हणाला की नाही, तुम्ही म्हणताय की तुम्ही आत्मा आहे, पण आपल्याला अनुभव कुठे या की मी आत्मा आहे? सहज सोपा अनुभव आहे. साधी गोष्ट आहे
की आपण म्हणतो की हे माझं बोट आहे, हा माझा हात आहे, हे माझं डोकं आहे, हे माझे पाय आहेत, ही माझी छाती आहे, हे माझं शरीर आहे. ठीक आहे, सगळं माझं आहे. त्यातला मी कोण आहे मग? ही गोष्ट समजणं जास्त गरजेचं आहे की ठीक आहे, हे सर्व काही माझं आहे, पण मग म्हणजे हे जर माझं आहे तर यातला मी कोणीतरी वेगळा आहे. आणि ज्यावेळी आपण ह्या मी विषयी चर्चा करतो तो मी आहे आत्मा. आत्म्याचं अस्तित्व हे कॉमन सेन्सने समजणं किंवा काही लॉजिक्सने समजणं खूप सोपं आहे, कारण त्याचं अस्तित्व आहे ना. तर त्याच्यासाठी काही प्रत्यक्ष अनुभव आहे, जसं की आपण सगळ्या इमोशन्स, सगळ्या फिलिंग्स फील करतो. त्यानंतर ही लक्षणं आहेत की ज्याच्यावरून आपल्याला समजतं. काही लॉजिक आहे की ज्या पद्धतीने हे शरीर वाढतं, हे पाळलं जातं, पोसलं जातं, तर हे आत्म्याच्या अस्तित्वाचंच द्योतक आहे. तर अशा पद्धतीने आपण समजू शकतो की आपले प्रत्यक्ष अनुभव, आपले तर्क, काही लक्षणं किंवा आपलं ऑब्झर्वेशन्स याच्या माध्यमातून आपण समजू शकतो की आत्म्याचं अस्तित्व आहे. आणि जगातल्या सर्वच धार्मिक श्रद्धा, सर्वच धर्म या गोष्टीला नक्की मानतात की आत्म्याचं काहीतरी अस्तित्व आहे. या मृत्यू उपरांत सुद्धा एक जीवन आहे जे शाश्वत आहे. तर याच्याविषयी तर सर्वच बोलतात. इस्लाम धर्म त्याला रूह म्हणतात, इस्लाम धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये सोल म्हणतात, आणि आपण सनातनी आपण आत्मा म्हणतो. तर हे आत्म्याचं विज्ञान तर आहे. तर मग तुम्ही म्हणता की तुम्ही याला विज्ञान म्हणताय, आणि विज्ञान म्हणजे त्याच्यावरती काहीतरी प्रयोग झालेला असला पाहिजे, त्यावरती काहीतरी प्रूफ अवेलेबल असले पाहिजे, ज्याच्यावरती काहीतरी रिसर्च झाली, कुणीतरी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्कीच याच्यावरती सुद्धा असे बरेच सायंटिस्ट आहेत की जे रिसर्च करतात, आणि अशा काही गोष्टी समोर येत राहतात ज्या आपल्याला आपल्या बुद्धीने एक्सप्लेन करणं हे अवघड जातं. जसं की नियर डेथ एक्सपिरियन्सेस. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे कधी कधी असं होतं की आपण म्हणतो ना की मृत्यूला अगदी स्पर्श करून तो मागं आला, तर त्याला म्हणायचं नियर डेथ एक्सपिरियन्स. एक सत्य घटना आहे. त्या सत्य घटनेमध्ये काय झालं होतं की एक रिक्षावाला तो रस्त्यावरून चाललेला असताना अनावधानाने एक ॲक्सिडेंट झाला, आणि समोर जे ट्रक चालली होते त्या ट्रकच्या सळया अशा मागंपर्यंत आलेल्या. तर ह्या रिक्षावाला अशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला की त्या सळया सगळ्या त्याच्या पोटातनं आरपार घुसून गेल्या. तो तिथं जागीच बेशुद्ध झाला, आणि प्रचंड ब्लड लॉस झालेला. त्याला त्याच पद्धतीने त्या सळया कट करून त्याला तिथं आणलं गेलं, आणि त्याच्यावरती ऑपरेशन चालू होतं. आता ऑपरेशन चालू असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं लावलेली असतात. काही BP मेजर करत असतात, आपले ब्रेन वेव्ज मेजर करणारे काही उपकरण लावलेले असतात. आता ह्या जो ड्रायव्हर होता, हा रिक्षा ड्रायव्हर, ह्याच्या ब्रेन वेव्ज पूर्ण फ्लॅट झालेल्या, म्हणजे त्याला काहीही समजायला ऐकायला नाही गेलं पाहिजे अशी परिस्थिती होती. त्याला काहीही समजणार नाही, कारण त्याच्या ब्रेन वेव्ज पूर्ण फ्लॅट झालेला आहे, तो संपूर्णपणे बेशुद्ध अवस्थेमध्ये. आणि त्याचा एक असा पॉईंट आला की त्याची हार्टबीटसुद्धा थांबली. म्हणजे ही जवळपास मृत्यूसदृश अवस्था आहे. तरीसुद्धा डॉक्टर्स प्रयत्न करत होते, आणि त्यांनी ते ऑपरेशन सक्सेसफुली करून त्याच्या छातीला ते एक इलेक्ट्रिक एक डिव्हाइस असते ज्याच्याने ते तो करंट देऊन त्याला ते जागा करण्याचा प्रयत्न केला, आणि तो नंतर जागा झालाही. त्याच्यामध्ये त्या प्राण पुन्हा आला, आणि आल्यानंतर जसं जसं तो बरा झाला आणि जेव्हा तो शुद्धीमध्ये आल्यानंतर त्या ऑपरेशन थिएटरमध्ये ज्या काही घटना होत होत्या, की डॉक्टर आणि नर्स काय बोलत होते, काय काय प्रोसिजर ते करत होत्या, कोणकोणत्या इक्विपमेंट्स ते वापरत होत्या, हा बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेला ड्रायव्हर त्या सगळ्या गोष्टी तंतोतंत तशाच्या तशा सांगत होता. आणि मग जेव्हा डॉक्टरांनी विचारलं की तुला ह्या सगळ्या गोष्टी कसं काय माहिती आहे, ठीक आहे, एखादा बेशुद्ध अवस्थेमध्ये एखादा म्हणेल की कदाचित कोणत्या तरी मेंदूचा भाग त्याचा ॲक्टिव्ह असेल आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, पण तो त्या प्रोसिजर सुद्धा डिटेल सांगत होता की तुम्ही काय काय करत होते, ज्या बघितल्याशिवाय सांगणं शक्य नाहीये. तर हे कसं शक्य होत होतं, डॉक्टर्सने जेव्हा विचारलं त्यावेळी तो म्हणाला मी वरतून बघत होतो.
आता हा वरतून बघणारा त्याचा भाग कोणता आहे, तर ह्याला म्हणायचं नियर डेथ एक्सपिरियन्स. ज्यावेळी तुमचा सूक्ष्म देह हा वरती आलेला असतो, तुमच्या शरीराला बघत असतो, कारण त्याच्या जवळपास त्याची मृत्यू ही झालीच होती. त्याचं संपूर्ण शरीर, त्याच्या ब्रेन वेव्स फ्लॅट झाल्या होत्या, त्याचं हार्टबीट संपूर्णपणे थांबलं होतं. पण ह्या नियर डेथ एक्सपिरियन्सेसचे असे भरपूर सारे अनुभव यूट्यूबवरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओज ह्याच्यावरती मिळतील. असे बरेच, मी एक उदाहरण दिलं, यावरती पण खूप रिसर्च झालेली आहे. त्यानंतर डिस्कवरी चॅनलचे सुद्धा काही व्हिडिओज आहे ज्याच्यामध्ये त्यांनी नियर डेथ एक्सपिरियन्सेसबद्दल लोकांच्या काही डॉक्युमेंटरीज बनवलेल्या आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट असते की आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स. काही लोक असे आहेत की ज्यांना हे आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स करता येतो. त्यांना त्यांच्या शरीरातनं त्यांची चेतना बाहेर नेऊन आजूबाजूला काय सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टींचं एक अवलोकन करण्याची एक आपण म्हणू की कला किंवा एक अतिंद्रिय शक्ती अवेलेबल आहे. तर अशा पद्धतींच्या आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेसचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतले एक डॉक्टर आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर मायकल सॅम्बॉम. आणि यांनी या सगळ्या गोष्टींवर, जे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि एमरी युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत, तर त्यांनी ह्या आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेसवरती, त्यांना सुरुवातीला खूप ते हे होते की असं नाही होऊ शकत, आणि त्यांनी जवळपास 3000 केसेसवरती स्टडी केला. आणि त्यांना नंतर लक्षात आलं की नाही, ही अशी सुद्धा काहीतरी गोष्ट आहे. आणि त्या एक्सपेरिमेंट्समध्ये त्यांनी काय केलं होतं की त्या व्यक्तीला एका ठिकाणी बसवलं जो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आता घेणार आहे, आणि दुसऱ्या मजल्यावरती किंवा अशा एखाद्या ठिकाणी काही रेक्टँग्युलर प्रिझम, काही स्क्वेअर्स, काही डिस्क्स अशा ठेवलेल्या होत्या, काही ताटल्या वगैरे सर्व त्यांनी ठेवल्या होत्या. आणि ह्याला दुसऱ्या रूममध्ये बसवलेलं, ह्याला माहीत नाही की तिकडे काय आहे. मग त्याला सांगितलं की ठीक आहे, आता तुमचा आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स जे तुम्ही अनुभव करत असतात त्याची सुरुवात करा. आणि ती व्यक्ती ध्यानाला बसली. तर ध्यानामध्ये बसल्यानंतर स्वतःच्या शरीरातून थोड्या वेळासाठी वेगळे होऊन, चेतनेला वेगळं करून, त्या सगळ्या गोष्टी त्या वरच्या माळ्यावरती काय आहे याचं एक इम्प्रिंट घेऊन जेव्हा ते पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये येतात, त्या सर्व व्यक्तींनी अगदी अचूकपणे सांगितलं की तिथे काही ट्रायंगल्स आहेत, काही सर्कल्स आहेत, ते किती प्रमाणात आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या. आणि नंतर ते जे डॉक्टर सॅम्बॉम आहे त्यांना ती गोष्ट पटली की हा अशा पद्धतीचा सुद्धा काहीतरी प्रकार आहे. म्हणजे ह्या शरीरामध्ये आपण जेवढी बायोलॉजी जाणतो याच्या पलीकडे सुद्धा काहीतरी अतिंद्रिय असं एक अनाकलनीय अशी काहीतरी शक्ती हे ह्या बॉडीला जी चालवते याची सुद्धा काहीतरी एक वेगळी सिस्टीम आहे. ही समजण्यासाठी हे अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट आपल्याला मदत करू शकतात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची एक्सपेरिमेंट जी सगळ्यात आपल्याला ज्याचं कुतूहल वाटू शकतं ते म्हणजे पुनर्जन्म. पुनर्जन्माच्या स्मृती. त्याला आपण पास्ट लाईफ मेमरीज म्हणू. तर ह्या पुनर्जन्माच्या स्मृती कित्येक लोकांमध्ये आपल्याला डॉक्युमेंट सायंटिस्टनी केलेला आहे. यामध्ये रिसर्च करणारे डॉक्टर इयान स्टीव्हन्सन आणि कार्लसन हे दोघं युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियामधले सायकॅट्रीचे प्रोफेसर्स आहेत. यांनी ह्यावरती खूप रिसर्च केलेली आहे. यांनी जवळपास कित्येक हजार लोकांचे डेटा कलेक्ट करून त्यावरती रिसर्च केला आहे की हे कसं होऊ शकतं. शक्यतो जे छोटे मुलं आहेत, हे छोटे मुलं अचानकपणे त्यांच्या आधीच्या जीवनाविषयी, आधीच्या रिलेटिव्हजविषयी अचानकपणे बोलायला लागतात. जसं त्यांना बोलायला ते शिकतात आणि या सगळ्या स्मृतींविषयी ते सांगतात. आणि जेव्हा त्याची पडताळणी केली जाते त्या गोष्टी तंतोतंत करेक्ट निघतात. जेव्हा महात्मा गांधींच्या कालावधीमध्ये, म्हणजे आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी भारतामध्ये एक खूप फेमस अशी केस आली होती शांती या नावाने. तर ही जी शांती होती तर
ती लहानपणी जशी जसं तिला बोलायला यायला लागलं तर ती अचानकपणे सांगायला लागली की तिच्या सासरच्या गोष्टी, तिच्या पूर्वजन्माच्या गोष्टींबद्दल ती सांगायची की मी इथली नाही आहे, कशा पद्धतीने तिच्या नवऱ्याचं नाव काय आहे, त्यांचं मथुरेमध्ये कुठे दुकान आहे, आणि कसं तिच्या मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसातच तिची मृत्यू झाली होती. तर अशा सगळ्या गोष्टी ती बोलायची. सुरुवातीला तिच्या आईवडिलांना असं वाटायचं की काहीतरी काल्पनिक गोष्टी बोलतीये किंवा तिच्या मनात काहीतरी बसलंय, खेळामध्ये ती गोष्टी बोलतीये. पण जशी जशी तिची फ्रिक्वेन्सी वाढली, ती ह्या गोष्टींवर सारखी सारखी बोलायची. आणि मग तिचे जे शाळेचे प्रिन्सिपल होते, जेव्हा ती थोडीशी मोठी झाली, त्याचे जे टीचर होते, त्यांना सुद्धा ह्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटलं की ती ज्या गोष्टींचं बद्दल उल्लेख करतीये, जी नावं घेतीये तिच्या नातेवाईकांची वगैरे, किंवा ज्या मथुरेमधले अशा अशा ठिकाणी असं असं दुकान आहे, तिथला मिठाईवाला आहे, त्याची मी बायको आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ती जेव्हा उल्लेख करते, चला आपण पडताळणी करूया. आणि तिच्या घरातले आणि तिचे जे टीचर होते ते सगळे तिकडे पडताळणी करण्यासाठी, ती अगदी लहान मुलगी तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांना खरोखर ती फॅमिली सापडली. आणि त्या फॅमिलीमध्ये तिच्या नवरा, ती मुलगी वगैरे, तिने ज्या पद्धतीने वर्णन केलं होतं तसंच होतं. पण मग जेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची जी बायको आहे तिचा आमच्या घरी जन्म झालेला आहे असं ती म्हणते, तर मग हे म्हणाले की ठीक आहे, आपण परीक्षा घेऊया, आपण बघूया की ती खरं बोलतीये का. मग तिला ते घेऊन आले. आणि ती छोटीशी मुलगी जेव्हा ती आली, तिने आल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाला ओळखलं. आणि एक जे पूर्ण गर्दीमध्ये तिने त्याच लोकांच्या पाया पडले जे तिचे दीर, सासरे वगैरे जे होते, फक्त त्यांचेच पाया पडली. याच्यावरती जर तुम्ही यूट्यूबवरती गेले तर शांती देवी रिइन्कार्नेशन केस, तुम्हाला सगळे डिटेल्स सापडेल त्याच्यावरती. त्यानंतर तिने अशा काही जागा सांगितल्या, अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या तिला आणि तिच्या नवऱ्यालाच माहिती होत्या. त्यानंतर तिने एक जागा दाखवली की माळ्यावरती अशा अशा ठिकाणी मी काही पैसे लपवून ठेवलेले आहे, तुम्ही ते घेऊन या. आणि तिने खरोखर त्या ठिकाणी पैसे लपवलेले होते, पण तिच्या नवऱ्याने कबूल केलं की इथले पैसे मी तुझा मृत्यू झाल्यानंतर मी काढून घेतले होते, त्यामुळे ते सापडले नव्हते. तिच्या मुलीला तिने ओळखलं, सगळ्या बारीक सारीक डिटेल्सबद्दल तिने सांगितल्या. म्हणजे हे रिइन्कार्नेशनची, पुनर्जन्माची स्मृती असते. आणि एक फील्ड आहे ज्याला पास्ट लाईफ रिइन्कार्नेशन, पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणतात, ज्याच्यामध्ये ह्या सर्व पूर्वजन्माच्या स्मृती आपण कशा पद्धतीने ॲक्सेस करू शकतो, आपण त्याचा पुन्हा त्या गोष्टींना व्हिजिट करू शकतो, आपण त्यांना भेट देऊ शकतो, याची एक पूर्ण फील्डच आहे. मी सुद्धा त्याच्यामध्येच काम करतो. माझंही एक असे काही क्लायंट्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांचे आजचे जे फिजिकल प्रॉब्लेम आहेत त्याचं मूळ शोधण्यासाठी कधी कधी आम्ही त्यांना पूर्वजन्माच्या स्मृतींमध्ये घेऊन जातो. तर हे कसं काय होऊ शकतं, तर आमच्या सायकोलॉजी फील्डमध्ये आम्ही असं म्हणतो की मनामध्ये सगळ्या गोष्टी स्टोर्ड असतात. आपल्याला असं वाटतं की फक्त मेंदूमध्ये स्टोअर होतं, पण ॲक्च्युली ज्या पद्धतीने बघा इथे इंटरनेटच्या सगळ्या वेव्ज आहेत, मी माझा मोबाईल त्याला कनेक्ट केला की कशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी मला लगेच डाउनलोड होतात, तशाच पद्धतीने आपलं मन हे जे एक सॉफ्टवेअर आहे, पण त्याच्यामध्ये एक आपल्या सर्व स्मृती स्टोअर करण्याची सुद्धा ॲबिलिटी आहे. या मनाचे दोन भाग असतात. एक आहे चेतन मन, ज्याला कॉन्शियस माइंड म्हणतो आपण, ज्याच्याने आपण सर्व विचार करतो, सर्व गोष्टी ठरवतो, ज्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस होतं ते हे चेतन मन करतं. आणि एक दुसरं मन असतं जे लपलेलं असतं पण कायम जागा असतं, त्याला म्हणायचं अवचेतन मन किंवा सबकॉन्शियस माइंड. या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या लहानपणापासूनच्या सर्व चांगल्या वाईट स्मृती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व थॉट्स, बिलीफ पॅटर्न सर्व इथे असतात. आपण म्हणतो ना की मी अशा पद्धतीने वागतो, बऱ्याच गोष्टी आपण ठरवतो. जसं की चेतन मन ठरवतं की मला दररोज सकाळी लवकर उठून साधना करायची आहे, एक्सरसाइज करायची आहे, हे सगळं हे ठरवतो. पण सबकॉन्शियस माइंडमध्ये जर तुमचा पॅटर्न असेल की अरे कोण सकाळी लवकर उठेल, एक्सरसाइज ही सजा आहे, झोपणं मजा आहे, तर तो तुम्हाला उठून देणार नाही, कारण तो पॅटर्न इथे आहे. आपल्याला समजत नाही, आपण इथेच ठरवत राहतो, ॲक्च्युअल काम करायचं इथे असतं. आम्ही क्लिनिकमध्ये यावर काम करतो.
पण आपल्या मनाचा एक खोलवर असा हिस्सा असतो ज्याला प्रिमिटिव्ह माइंड म्हणतात. या प्रिमिटिव्ह माइंडमध्ये तुमच्या इथून मागच्या पूर्वजन्मांच्या सर्व स्मृती, त्याच्याशी रिलेटेड असलेले सर्व संस्कार हे प्रिमिटिव्ह माइंडमध्ये असतात. आणि बघा, प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येतानाच त्याचा स्वभाव सुद्धा घेऊन येतो. एकाच फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये, एकाच वातावरणामध्ये वाढलेले दोन मुलं, हे टोकाचं त्यांचं वेगवेगळं बिहेवियर असू शकतं. दोन मुलं काय, दोन जुळी मुलं जी एकाच आईच्या गर्भात वाढली आहे, त्यांनी एकाच पद्धतीचं वातावरण संपूर्णपणे अनुभव केलेला आहे, पण दोघांच्याही आवडीनिवडी ह्या वेगळ्या असू शकतात. का? कारण ती दोन वेगळी आत्मी आहेत आणि त्या दोघांचे पण तिथं ते एकत्र आलेत, पण ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून एकत्र आलेत. त्यांच्यावरती वेगवेगळे संस्कार झालेले आहेत पूर्वजन्मांचे, त्याच्या सगळ्याच्या इम्प्रिंट असतात. त्यामुळं असे सुद्धा, आता माझी पुतणी आहे, शक्यतो छोट्या मुलांना गोड आवडतं, पण तिला गोड आवडत नाही, तिला तिखट खायला आवडतं. आता ही आवड कशी निर्माण झाली? कारण ते पूर्वजन्माचा काहीतरी संस्कार आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्यामध्ये डेव्हलप होतात, पण अशा बऱ्याचशा गोष्टी ही आहेत ज्या आपण पूर्वजन्माच्या स्मृती घेऊन येतो. माझ्याकडे एक अस्थमाची क्लायंट होती, तर मी तिच्यावरती बरंच सायकोलॉजिकल ट्रीटमेंटनी काम करण्याचा प्रयत्न केला. पण अचानक एका दिवशी जेव्हा आमचं सेशन चालू होतं, ती स्पॉन्टेनियसली रिग्रेस झाली तिच्या मागच्या जन्मामध्ये. आणि त्या मागचा जन्म असा होता की त्यामध्ये ती बुडून मेली होती, तिचा बुडून मृत्यू झाला होता. आणि त्याच्या इम्प्रिंट सगळ्या ती या जन्मामध्ये घेऊन आलेली होती आणि त्यामुळे तिला त्रास होत होता. आता एखादा म्हणेल की ही कोणतीची कल्पनाही असू शकते. जेव्हा आम्ही क्लिनिकमध्ये असतो आणि काही रिग्रेशन्स होतात, ती गोष्ट सत्य आहे की असत्य आहे हे ह्याचा पुरावा देणं हे आमचं काम नसतं. समोरच्या क्लायंटला गुण आला पाहिजे एवढीच गोष्ट आमच्या मनामध्ये असते. त्यामुळं त्या भानगडीमध्ये आम्ही पडत नाही. पण त्याच्यानंतर तिचा अस्थमा बरा झाला. जर एखादी गोष्ट बरी होत असेल आणि अशा पद्धतीने जर बरी होत असेल, तर त्याच्या मागे सुद्धा काहीतरी सत्य असू शकतं, हे नाकारता येत नाही. तरी सुद्धा ती गोष्ट मी प्रूफ म्हणून इथे मांडत नाहीये. पण हे जे डॉक्टर्स होते, हे जे इयान स्टीव्हन्सन आणि कार्लसन आणि यांचे जे स्टडी आहे, तर हा खूप त्यांच्याकडे खूप मोठा डेटा आहे जो त्यांनी पब्लिश केलेला आहे. तुम्ही ऑनलाईन जाऊन बघू शकता. ज्याच्यामध्ये ह्या छोट्या मुलांच्या स्मृती किंवा पूर्वजन्माच्या स्मृती असे खूप सारे डेटा त्यांनी कलेक्ट केला आहे. आणि त्याची पडताळणी करून पाहिले की त्या गोष्टी ज्यांची छोटी मुलं सांगतायत त्या काहीतरी फोर्जरी नाही आहे, त्यांनी काहीतरी बनवलेलं नाही आहे, त्या गोष्टींच्या मागे सत्य आहे. तर यावरून आपण समजू शकतो की हे पूर्वजन्म, पुनर्जन्म ह्या सर्व गोष्टी आहेत. तर एखादं म्हणेल की ठीक आहे, हे आत्म्याचं अस्तित्व आहे, पण ह्या आत्म्याचं अस्तित्व जाणून घेतल्यानंतर याचा आपल्याला काय फायदा, याने काय होईल? तर ह्याचे काही बेनिफिट्स पण आहेत. हे विज्ञान जर आपण आत्मसात केलं तर त्याचे काही फायदे आहेत. त्याचा पहिला फायदा आहे की काही दिव्य गुण आपल्यामध्ये आत्मसात आपण करू शकतो. तुम्ही म्हणाल हे असं कसं होऊ शकतं? बघा, ज्यावेळी आपल्याला असं वाटत असतं की हा एकच जन्म आहे, बेग, बॉरो और स्टील बट एन्जॉय, अशी फिलॉसॉफी एक बनून जाते की लाईफ हे आईस्क्रीम सारखं आहे, ते वितळण्याच्या आधी खाऊन घ्या. आणि त्यावेळी जेव्हा एखाद्याला असं वाटत असतं की आपलं शरीरच आपण आहे, तर तो कोणत्याही पद्धतीने ह्या शरीराला संतुष्ट करून की हे एकदाच जीवन आहे आणि संपूर्णपणे जगून घ्या, अशा भ्रमामध्ये राहतो आणि तो त्याच्याने पथभ्रष्ट सुद्धा होऊ शकतो. आणि आपण त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण महाभारतामध्ये बघू शकतो की दुर्योधन, तो त्याच्या शरीरालाच मी मानतोय. त्यामुळे त्याचे जे काही प्रयत्न आहे की मलाच राज्य मिळालं पाहिजे, हे संपूर्ण राज्य फक्त माझंच आहे, सुईच्या टोकावर मावेल इतका सुद्धा राज्य मी ह्या पांडवांना देणार नाही, त्यांचा काही अधिकार नाही, सगळं काही माझं आहे. तर सगळं त्याला स्वतःला एकट्याला भोगायचं आहे. आणि ह्याच्यातनं काय होतं? ह्याच्यातनं द्वंद्व निर्माण होतं, काही क्लेश, कलह निर्माण होतो.
तर अशा पद्धतीची ग्रीडी मेंटॅलिटी, की मला भोग करायचा, मरण्याच्या आधी सगळं काही करून संपवा, सगळ्या प्रकारचा भोग घ्या. पण अर्जुन वगैरे जे सर्व 5 पांडव होते ते थोडेसे विवेक बुद्धीवाले होते. त्यांच्यामध्ये दया, क्षमा, शांती, करुणा या अशा पद्धतीच्या भावना होत्या. का? हे दिव्य गुण त्यांच्यामध्ये का आत्मसात झालेले होते? कारण त्यांना आत्म्याचं विज्ञान माहिती होतं की मी आत्मा आहे आणि ह्या जन्मानंतर सुद्धा मला ह्या सर्व इथं ज्या सगळ्या गोष्टी करतोय याचं कुठंतरी उत्तर द्यायचं आहे. माझा हा एक प्रवास आहे. तर सर्व काही या गोष्टी फक्त शरीरासाठीच करून चालणार नाही आहे, अध्यात्मासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे. तर पहिली गोष्ट दिव्य गुण आत्मसात होतात. दुसरी गोष्ट याचा फायदा असा आहे की तुमचा शोक, तुमचं भय, तुमचा भ्रम हा दूर होतो जेव्हा आपण आत्म्याचं विज्ञान समजून घेतो. कारण बघा, प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचीच भीती आहे की अरे मी तर एक दिवस मरून जाईल, माझं अस्तित्व नष्ट होईल. या गोष्टीची प्रचंड भीती असते, शोक असतो. आणि आपण ज्यावेळी आपल्याला आत्म्याचं विज्ञान कळतं की हा आत्मा शाश्वत आहे, अविनाशी तू तत्विद्धी, की तू अविनाशी आहे, त्यावेळी हे शोक, भय, भ्रम हे आपले दूर होऊन जातात. त्यानंतर जर आपण आत्मा आहे आणि आपण इटर्नल आहे, आपण शाश्वत आहे आणि आपण कोणत्या तरी प्रवासावर आहे, तर त्यावेळी आपल्या जन्माच्या मागे काही ना काहीतरी कारण आहे. या गोष्टीवर माणूस विचार करायला लागतो आणि त्याला तो लाईफ पर्पज शोधतो, म्हणजे त्याच्या अस्तित्वाचं कारण शोधू लागतो. आणि जेव्हा कोणीही व्यक्ती अस्तित्वाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तो जरा जास्त विचारशील बनतो, तो विवेकी बनतो, तो सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, कारण तो एक पर्पज शोधतोय. त्याच्यामध्ये आपोआप काही अजून सुंदर गुण आत्मसात व्हायला मदत होते. आणि त्यानंतर आपण एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या जीवनाकडे हे करू शकतो. कारण आपल्याला ही एक गोष्ट समजते की मी काही हे फक्त बघा, जो हिटलर होता, हिटलरनी किती वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना, जीव लोकांना त्यांचं दमन केलं. कारण का? की हे जीव आहेत, हे दुसऱ्या धर्माचे आहेत आणि त्यांच्यामुळे असं हे झालंय. स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये भेद त्यांनी केला की हे नीच आहेत, आपण थोडेसे उच्च आहे आणि यांच्यामुळे जर्मनीला त्रास झाला आहे, चला यांचं दमन करूया. आणि इथून मागे इतिहासामध्ये सुद्धा आपण बघतोच की गोऱ्यांनी काळ्यांचं केलंय, वेगवेगळ्या जाती पाती पाडून आपल्या सुद्धा धर्मामध्ये असं बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत. तर हे का होतं? कारण देहात्मबुद्धी, आपल्याला असं वाटतं की आपण शरीर आहे. पण ज्यावेळी आपल्याला कळतं की आपण आत्मा आहे आणि आपण सर्वात शुद्ध अवस्था आहे, ही आपण खूप प्युअर आहे, आपण खूप दिव्य आहोत आणि आपण सर्वजण आत्मे आहोत. आणि प्रत्येक आत्मा हा तितकाच दिव्य. प्रत्येक आत्म्याची जेव्हा दिव्यता समजते त्यावेळी स्वतःकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन आपला बदलणार आहे. कोणामध्ये न्यूनगंड असेल की मी बुटका आहे, मी उंच आहे, मी असा आहे तसा आहे. नाही बाबा, तू आत्मा आहेस, तू खूप दिव्य आहेस, तू खूप शुद्ध आहेस. जेव्हा ही गोष्ट समजते त्यावेळी आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या आयुष्याकडे बघण्याचा मिळतो. बघा, आपण ती बदकाची कथा ऐकली होती लहानपणी, की कशा पद्धतीने त्या बदकांमध्ये ते एक पिल्लू असतं, ते नेहमी स्वतःला वेगळं समजत असतं आणि त्याला असं वाटत असतं की मी कुरूप आहे, मी बाकीच्यांसारखा नाही आहे आणि ते नेहमी त्या न्यूनगंडामध्ये जगत असतं. पण जेव्हा त्याला हंस भेटायला येतात तेव्हा त्याला कळतं की अरे बापरे, मी तर राजहंस आहे आणि माझी एवढी उंच भरारी आहे आणि माझ्यामध्ये काय काय क्वालिटीज आहे. जेव्हा त्याला त्या गोष्टी समजतात तो किती त्याच्याने खुश होऊन जातो, कारण त्याला कळतं की मी कोण आहे. तशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला समजतं की मी आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे, मी दिव्य आहे, मी तो अणु परमात्म्याचा जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, जेव्हा त्याला ही गोष्ट समजते की माझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे, मी परम आत्म्याचा अंश आहे,
त्यावेळी त्याला स्वतःकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन बदलून जातो, कारण त्याला समजतं की त्याच्यामध्ये किती मोठं सामर्थ्य आहे. त्यानंतर जेव्हा आत्म्याचं विज्ञान समजतं आपल्याला, त्याच्यानेच विश्वशांती होऊ शकते. जसं मी मगाशी म्हणालो की एक प्रकारची व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं दमन करते या जगामध्ये, तर ही टेंडन्सी जी आहे ह्याला सुद्धा लगाम लागू शकते. कारण ही टेंडन्सी कशावर आहे? आता मी मानतोय की मी भारतीय आहे, त्यामुळं मी मानतोय की हे शरीर भारतीय का बरं? कारण मी ह्या शरीरामध्ये जन्माला आलो जे या भारत देशामध्ये आहे. त्यामुळे नॅचरली जे पाकिस्तानाचे लोक आहेत त्यांना आपण शत्रू मानणार. पण ज्यावेळी आपल्याला आध्यात्मिक विज्ञान हे होतं, जर ह्याचा प्रचार प्रसार व्यवस्थित झाला तर ह्या ज्या बाउंड्रीज आपण मांडून ठेवलेले आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे भेद आपण केलेले आहे की मी गोरा आहे, तू काळा आहे, मी उच्च आहे, तू नीच आहे, मी असा आहे, तू तसा आहे, मी ऑस्ट्रेलियन आहे, मी अमेरिकन आहे, मी आफ्रिकन आहे, या सगळे जे भेद आहे जे आपण शरीराच्या स्तरावर केलेले आहेत ते सगळे मिटून जाऊन एक विश्वशांती होऊ शकते की सर्वजण आपण आत्मे आहोत. त्यामुळं जे भगवद्गीतामध्ये खूप छान एक श्लोक येतो की पंडिता समदर्शिना. जो पंडित आहे तो सगळ्यांना समान बघतो की सर्वजण आत्मे आहे. तर ही गोष्ट खूप छान आहे आणि हा एक आत्म्याच्या विज्ञानाचा फायदा आहे. आणि त्यानंतर आपण जी साधन संपत्ती आहे या जगामधली, या साधन संपत्तीचा म्हणजे हे जे रिसोर्सेस आहे याचा कशा पद्धतीने विनिमय करायचा आहे ती गोष्ट किंवा याचा कसा उपयोग करायचा आहे ही गोष्ट योग्य पद्धतीने समजू शकतो की मी म्हणजे हे शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. तर आत्म्याचं कर्तव्य काय ही गोष्ट आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आणि आत्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला अनुरूप आपण ह्या जी साधन संपत्ती, जी नैसर्गिक आपल्याला सर्व साधन संपत्ती मिळालेली आहे, याचं एक्स्टॉर्शन न करता, याचं एक्स्ट्रॅक्शन किंवा याचा शोषण न करता आपण याचा उपयोग काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करण्यासाठी करू. तर जेव्हा आत्म्याचं विज्ञान हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल त्यावेळी त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपोआप आत्मसात व्हायला मदत होणार आहे. त्यासाठी आत्म्याचं विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आत्म्याचं विज्ञान जाणून घेतल्यानंतर आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात. ही गोष्ट आपण बघितली. आता आत्मा म्हणजे नेमकं काय आहे ह्या गोष्टी आपण समजून घेऊ. आत्मा हा एक आध्यात्मिक चिंतन आहे. तो खूप सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे? शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की केशाग्र शतभागस्य शतास्य भाग, म्हणजे आपलं जे केसाचं टोक आहे, समजा आता मी ते मोठं करतोय, समजा ते जर टोक आपण एवढं धरलं, कारण ते टोक खूपच बारीक आहे पण मला काहीतरी सांगायचं त्यासाठी मी ते मोठं दाखवतोय. याचा जर अर्धा भाग केला आणि ह्याच्या अर्ध्या भागाचा परत अर्धा भाग केला आणि त्याचा पुन्हा मी अर्धा भाग केला, जर मी असं करत राहिलो 10,000 वेळा जेव्हा मी हे असं करेल त्यावेळी मला जो पॉइंट मिळेल इतका सूक्ष्म आत्मा आहे. म्हणजे केसाच्या टोकाचा 10,000वा हिस्सा, 10,000वा भाग, इतकं सूक्ष्म आत्मा आहे. आणि हा आत्मा कुठे असतो? हा आत्मा असतो आपल्या शरीरामध्ये. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया
प्रत्येक जीवात्म्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या भागामध्ये हा अणुरूप आत्मा असतो आणि तिथे अंगठ्या इतक्या आकाराचा परमात्मा असतो. हे दोघंही हृदयामध्ये असतात. आत्मा आणि परमात्मा एक नाही आहे, नाहीतर दोन नावं नसती. हा अणुरूप आत्मा आणि त्याच्यासोबत अंगुष्ठ मात्र आकाराचा परमात्मा. बरेच लोक आजकाल आपल्याला हे ऐकायला मिळतंय की दोन्ही भोवयांच्या मध्ये हे आत्म्याचं स्थान आहे, पण हे साफ चुकीचं आहे. भगवद्गीता सांगते की हृदयेषर्जुन तिष्ठती, हृदयाच्याच एरियामध्ये हा आत्मा आहे. आता कोणाला असा प्रश्न पण पडू शकतो की हा आत्मा हृदयाच्या एरियामध्ये, मग जेव्हा हार्ट ट्रान्सप्लांट करतात त्यावेळी आत्मा पण बदलून जातो का? तर आत्मा नाही बदलत, कारण तो काय त्या हृदयाला चिटकलेला नाहीये. तो या भौतिक जे तत्व आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की त्याच्यावरती येऊ आपण की ते नेमकं काय आहे. पण जो आत्मा आहे हा आध्यात्मिक आहे आणि तो त्या हृदयाच्या भागामध्ये तिथे अस्तित्वात आहे. जोपर्यंत तिथे तो आहे तोपर्यंत हे शरीर चालेल, आणि जेव्हा तो तिथून आत्मा आणि परमात्मा निघून जाईल त्यानंतर हे शरीर हे कार्य करणं बंद करून देतं. तर आपल्या शरीर कशा पद्धतीने त्या आत्म्याचं तिथे अस्तित्व आहे आपण त्याचं अजून थोडंसं डीपमध्ये बघूया. की ज्या पद्धतीने आपले जर कम्प्युटर असतं, कम्प्युटरला हार्डवेअर असतं. एखादा कॉम्प्युटर आहे तर ह्या कॉम्प्युटरमध्ये काय काय असतं? हार्डवेअर असतं आणि सॉफ्टवेअर असतं. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा, आपलं मनुष्य शरीर आहे, या शरीरामध्ये सुद्धा, किंवा आपण मनुष्य आहे, मनुष्य काय कोणतंही जीवित प्राणी, कोणतेही जीवन, याच्यामध्ये एक असतं स्थूल शरीर. जे कशाचं बनलेलं असतं? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. याला आपण म्हणतो पंचमहाभूत. तर ह्या 5 भौतिक तत्वांचं आपलं हे शरीर बनलेलं असतं. याच्यामध्ये पृथ्वी, आतमध्ये रक्त वगैरे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे फ्लुइड्स आहेत जे जलतत्व आहे. अग्नितत्व, आपल्या शरीरामध्ये उष्णता असते. वायू, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, पंचप्राण आहेत, प्राण, व्यान, अपान, उदान, समान. आणि आकाश तत्व. या 5 भौतिक तत्वांपासून आपलं स्थूल शरीर बनलेलं असतं. आणि ज्या पद्धतीने आता मी इथे आत हे वरतून हे कपडे घातलेले आहेत, वरचे कपडे, आतून इनर्स आहे आणि त्या आतमध्ये मी आहे, त्याच पद्धतीने हे स्थूल शरीर असतं. बाहेरून ड्रॉइंगकडे लक्ष देऊ नका जास्त. स्थूल शरीर आहे, त्याच्या आतमध्ये पुन्हा एक सूक्ष्म शरीर असतं जे सॉफ्टवेअरचं काम करतं. हे झालं स्थूल शरीर जे हार्डवेअर आहे. सॉफ्टवेअर म्हणजे सूक्ष्म शरीर. आणि ह्या सूक्ष्म शरीरामध्ये काय काय असतं? मन, बुद्धी आणि अहंकार. हे या सूक्ष्म शरीराचा भाग आहे. ज्या ज्या वेळी आपली मृत्यू होते त्या त्यावेळी आपण हे स्थूल शरीर बदलतो, पण जोपर्यंत आपण ह्या भौतिक ब्रह्मांडामध्ये आहे तोपर्यंत आपण सूक्ष्म शरीर आपलं बदलत नाही. त्यामुळं या सूक्ष्म शरीरामध्ये हे जे मन, बुद्धी आणि अहंकार आहे, त्यातल्या ह्या मनामध्ये आपल्या पूर्वजन्माच्या सर्व स्मृती आणि सर्व संस्कार हे आपण जसेच्या तसे प्रिझर्व केलेले असतात. आणि हे आपण पुढच्या जन्मामध्ये सुद्धा घेऊन जातो, कारण आपण सूक्ष्म शरीर हे आपलं बदलत नाही. तर या सूक्ष्म शरीराला सुद्धा त्याची इंद्रिय असतात. ज्या पद्धतीने आपण कधी कधी बघतो की एखाद्याचे डोळे दिसायला तर व्यवस्थित आहे, मेडिकली सुद्धा व्यवस्थित, पण त्याला दृष्टी नसते. का? कारण सूक्ष्म शरीराच्या लेवललाच ती गोष्ट खुंटलेली असते किंवा ती तशी
त्याच्या कर्मानुसार त्या पद्धतीने तशी संरचना केलेली असते की या जन्मामध्ये त्याला ती दृष्टी हे करणार नाही. पण सूक्ष्म शरीराला सुद्धा इंद्रिय असतात. त्यामुळं जेव्हा त्या शरीरातनं बाहेर येतो, जेव्हा मगाशी मी नियर डेथ एक्सपिरियन्सेसबद्दल बोललो होतो, बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याला ती सगळी प्रोसिजर दिसत होती. आता एखादं म्हणाल दिसण्यासाठी डोळे महत्त्वाचे आहेत. डोळे तर त्याच्या शरीरामध्ये, मग त्याला ह्या सर्व गोष्टी कशा दिसत आहेत? कारण सूक्ष्म शरीराला सूक्ष्म इंद्रिय आहेत आणि ह्या स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराच्या आतमध्ये तो आत्मा असतो आणि त्यांच्यासोबत परमात्मा असतो. तर अशा दोन गोष्टी. तर आत्मा कोण आहे? आत्मा हा इच्छा करणारा भाग आहे आपला, की मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला असं करायचंय, तसं करायचंय. हा इच्छा करणारा भाग ह्याला म्हणायचं आत्मा. आणि परमात्मा काय काम करतो? परमात्मेती चाप्युक्तो देहिस्मिन पुरुष परः. तो काय करतो? उपद्रष्टा अनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वर. तो ह्या आत्म्याला जे काही करायचंय त्याच्या इच्छेनुसार त्या सगळ्या गोष्टींसाठी त्याला शक्ती प्रदान करत असतो. थोडीशी कधी कधी बुद्धी सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो, पण आत्म्यावरती स्वतःची इच्छा थोपण्याचं काम परमात्मा करत नाही. परमात्म्याने जर शक्ती दिली नाही तर आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. कारण या जगामध्ये जी काही शक्ती आहे त्याचा परमनियंता परमात्मा आहे. पण आत्म्याची जशी इच्छा आहे त्यानुसार परमात्मा आपल्याला फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतो. यालाच बरेच लोक लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे सर्व गोष्टी बोलतात. ते म्हणतात की तुम्ही ज्या तीव्रतेने तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याची इच्छा करतात त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. पण याच्यामध्ये एक छोटासा फ्लॉ आहे. तुम्हाला ती गोष्ट तेव्हाच मिळेल ज्यावेळी तुमच्याकडे तेवढं कर्मफळ असेल. जर तेवढं संचित कर्मफळ नसेल, किती जरी प्रयत्न केला एखाद्या गोष्टीला लॉ ऑफ अट्रॅक्शननी स्वतःकडे ओढण्याचा, तरी पण ती आपल्याला मिळणार नाही आहे. जेव्हा आपल्याकडे तेवढं कर्म असेल त्यावेळी परमात्मा ती अरेंजमेंट करेल की ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण पुन्हा नंतर यावर चर्चा करूया, तो आपल्या चर्चेचा भाग नाही आहे. पण आता आपण ही गोष्ट समजून घेतली की माणसाचं जे शरीर आहे त्याले दोन प्रकारचे शरीर आहेत. दोन शरीर आहे. एक आहे स्थूल शरीर जे पंचमहाभूतांचं आहे आणि सूक्ष्म शरीर आणि ह्याच्या आतमध्ये आहे आत्मा. तर सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी आणि अहंकार आहे. मन, बुद्धी आणि अहंकार याचं सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर आहे. तर आता आत्म्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे मग ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की आत्मा जे आहे हे सूक्ष्म चित्कण आहे, ते नेमकं काय आहे. तर हा जो आत्मा आहे याचे कॅरेक्टरिस्टिक्स असे आहे. आत्मा हा अविनाशी आहे, म्हणजे इटर्नल आहे. तो कधीही नष्ट होत नाही. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा आत्मा एकदम अणू असल्यामुळे हा फक्त काहीतरी प्रकाश आहे, याला फॉर्म नाही आहे. पण आत्म्याला स्वरूप आहे. ते खूप सूक्ष्म जरी असलं तरी सुद्धा, जसं कोरोना व्हायरस आहे, आपल्याला तो दिसत नाही, पण तो मायक्रोस्कोपच्या माध्यमातून आपण समजून घेतो की त्याला ते असं ते काट्यासारखं असं ते आपल्याला टी व्हीवरती दाखवतात कोरोना व्हायरस. तर जसं त्याला हे आहे, आत्मा हा आध्यात्मिक चित्कण असला, खूप सूक्ष्म असला तरी सुद्धा या आत्म्याला एक स्वरूप आहे जे सत, चित आणि आनंद याचा आहे. याच्यापासून बनलेलं एक स्वरूप आहे. त्यामुळे या आत्म्याला सुद्धा त्याची दिव्य इंद्रिय आहेत, जी खूप डॉर्मंट आहे, जी अशी पूर्ण आतमध्ये लपलेली आहे. पण ही दिव्य इंद्रिय आहे. हे आपण कशावरून म्हणू शकतो? ज्या पद्धतीने एखादा ग्लव आहे, त्या ग्लोव्हमध्ये मी हात घातल्यानंतर तो ग्लोव्ह हलतो. जर हात काढून घेतला तर तो ग्लव किंवा जो हातमोजा आहे तो
त्याच्यामध्ये मुवमेंट होणार नाही जोपर्यंत त्यामध्ये आहे. आता तो हातमोजा जो आहे तो कशाच्या मापावरती बनवला आहे? आपल्या हाताच्या मापानेच बनवला आहे ना, की अशा पद्धतीचे बोटं असतात त्या पद्धतीने बनवलेलं आहे. किंवा आता माझे हे कपडे आहे, हे माझे कपडे कोणत्या आधारावरती शिवलेले आहे? माझ्या शरीराला 2 हात आहे, 2 पाय आहे, म्हणून माझ्या शरीराला सुद्धा बाही आहे, माझ्या कुर्त्याला गळा आहे. पण तो का आहे? कारण तो माझ्या मापावरती शिवलेला आहे. त्याच पद्धतीने सूक्ष्म शरीराला आणि स्थूल शरीराला इंद्रिय असतात. आपल्याला स्थूल शरीराचे कान, नाक, डोळे वगैरे हे सर्व ज्ञानेंद्रिय दिसतात. सूक्ष्म शरीराचे जरी दिसत नसले तरी पण आपण नियर डेथ एक्सपिरियन्स, आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आणि पुनर्जन्माच्या स्मृतीवरून एक गोष्ट समजू शकतो की त्याला सुद्धा सूक्ष्म इंद्रिय आहेत. त्याच पद्धतीने आत्म्याला सुद्धा दिव्य इंद्रिय आहेत आणि ते दिव्य इंद्रिय आहेत म्हणूनच त्याच्या मापावरती, त्याच्या अनुषंगाने सूक्ष्म इंद्रिय आणि सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर याच्यामध्ये इंद्रियांचा विकास होतो. जर या आत्म्याला दिव्य इंद्रिय नसती तर अशा पद्धतीचा विकास होऊ शकला नसता. त्यामुळे जर कोणी असं मानत असेल की ह्या आत्म्याला स्वरूप नाही आहे, ते काहीतरी निराकार गोष्ट आहे, नाही, ते खूप सूक्ष्म आहे, पण त्याला सुद्धा दिव्य इंद्रिय आहेत जे सच्चित आनंद या तत्वापासून बनलेलं आहे. आणि आपण दुःख का भोगतो या शरीरामध्ये? याचं कारणच हे आहे की आपलं जे शरीर आहे, हे जे आत्म्याचा हा जो स्वभाव आहे सच्चित आनंद, सत्य म्हणजे ते इटर्नल आहे, ते शाश्वत आहे, ते कधी नष्ट नाही होऊ शकत. चित म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान आहे, चेतना आहे, आणि आनंद म्हणजे ते निरंतर आनंदाच्या स्थितीमध्ये राहण्यासाठी बनलेलं आहे. पण आपलं जे शरीर आहे ते असत, अचित आणि निरानंद आहे. आणि त्यामुळे आपल्याला दुःख याचा अनुभव होतो. कारण आपला स्वभाव हा आहे आणि आपण ज्या शरीरामध्ये फसलो आहे, आपण ज्या जगामध्ये फसलो आहे, या जगामधली प्रत्येक गोष्ट ही असत, अचित आणि निरानंद आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर तुम्हाला टाकलं, साधी गोष्ट आहे, एखाद्या मुलामध्ये खूप प्रचंड कला आहे, तो इतका सुंदर काही गोष्टी करू शकतो, क्रिएट करू शकतो, ड्रॉइंग काढू शकतो, सिंगिंग करू शकतो, आणि त्या बिचाऱ्याला जर इंजिनिअरिंगमध्ये किंवा मशीन्सच्या फील्डमध्ये टाकलं तर तिथं त्याची कशी घुसमट होणार आहे. तशाच पद्धतीने आपला हा स्वभाव असल्यामुळे सच्चित आनंद, आणि आपण या जगामध्ये असताना आपण स्वतःला आनंदी करण्यासाठी खूप वेगवेगळे खटाटोप करतो, पण आपण दुःखी का होतो? कारण आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये फसलेलो असतो. तर हे त्याचं कारण आहे. आणि आत्म्याची तिसरी गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे ह्या आत्म्याला एक व्यक्तित्वही आहे. म्हणजे त्याची इंडिपेंडंट आयडेंटिटी आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, आजकाल आपल्याला खूप ऐकायला येतं की सर्व एकच आहे, पण तसं नाही आहे. प्रत्येक आत्म्याचं सेपरेट व्यक्तित्व आहे, सेपरेट आयडेंटिटी आहे. नाहीतर एका व्यक्तीने केलेली आध्यात्मिक प्रगती सर्वांनाच लागू झाली असती, किंवा जर माझं डोकं दुखतंय तर दुसरं कोणाचंही दुखलं असतं, पण तसं नाही आहे. प्रत्येक आत्मा हा सेपरेट आहे. प्रत्येक आत्म्याची जर्नी, त्याचा प्रवास हा सेपरेट आहे. त्यामुळे आत्म्याला एक सेपरेट व्यक्तित्व आहे ज्याचा विकास तो निरंतर स्वतःच्या प्रयत्नांनी करत असतो, आणि भगवंतांची कृपा पण त्याच्यामध्ये फॅक्टर आहे. पण तो निरंतर स्वतः शिकत असतो, स्वतः हे करत असतो, कारण त्याला एक इंडिपेंडंट आणि युनिक व्यक्तित्व आहे. युनिक म्हणजे त्याच्यासारखं नाही आहे दुसरं कोणी. प्रत्येक आत्मा हा युनिक आहे. तर अशा पद्धतीचं हे जे आत्मा आहे, हा आत्मा हा अविनाशी आहे, त्याला एक स्वरूप आहे आणि त्याचं एक व्यक्तित्व आहे. मग हा आत्मा दुःख का भोगत असतो? कारण भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की हे जीवांनो, हे सर्व आत्मे आहेत, तुम्ही माझे अंश आहात. आणि आपण कुठे बिलॉंग करतो? आपण एक जग आहे ज्याला आपण आध्यात्मिक जग म्हणतात.
आपण खरं तर या जगाचे रहिवासी आहोत, जिथली प्रत्येक गोष्ट ही सत, चित आणि आनंद आहे. पण तिथली जी आपली कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन आहे त्या आध्यात्मिक जगातली, ती आहे जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण एन्जॉयर नाही आहोत, आपण एन्जॉयड आहोत. आपण भोगता नाही आहे, आपण भोग्य आहे. आता ह्याच्यासाठी एक छोटीशी जर कथा ती आपण पुढच्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. मागे पण एकदा घेतली होती, पण तेव्हा जास्त समजेल. पण आता फक्त कन्सेप्ट रूपाने समजून घ्या की आपण ह्या जगामध्ये रहिवासी आहोत, पण आपण ईश्वर नाही आहोत, परम ईश्वर नाही आहोत. आपण एक लिमिटेड ईश्वर आहोत. म्हणजे ईश्वर म्हणजे कंट्रोलर. आपल्याकडे एक लिमिटेड कंट्रोल आहे. पण ह्या आध्यात्मिक जगामध्ये आपली जी कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन होती की आपण भगवंतांचे अंश आहोत आणि अंशाने अंशीची सेवा करायला पाहिजे, त्याच्यातनंच त्याला खरा आनंद मिळू शकतो. पण ज्यावेळी आपण ती गोष्ट नाकारतो, आपलं जे खरं पोझिशन आहे ती नाकारून आपण या भौतिक जगामध्ये कृत्रिम रूपाने आनंदी होण्याचा प्रयत्न करतो भगवंतांना सोडून. आणि ज्यावेळी आपण अशा पद्धतीने ह्या जगामध्ये येतो, त्यावेळी आपण असत, अचित आणि निरानंदाच्या संपर्कामध्ये येतो या भौतिक जगामध्ये आणि निरंतर दुःख भोगत असतो. तर हे ह्या गोष्टी जरा आता शेवटचा जो भाग आहे त्याला मला फार स्पष्ट मी का सांगितलं नाही, कारण ही व्हिडिओ अजून खूप मोठी होऊन जाईल. त्यापेक्षा आपण हा जो भाग आहे की आत्मा नेमकं काय आहे, आध्यात्मिक जग काय आहे, भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात परस्तस्मात् तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. या भौतिक जगाच्या ही पलीकडे एक खरं जग आहे ज्याला आध्यात्मिक जग म्हणतात. आणि हे संपूर्ण नष्ट होतं, पुन्हा तयार होतं, पण ते जे जग आहे ते शाश्वत आहे. ते हे सर्व नष्ट झाल्यानंतरही कधीही नष्ट होत नाही. तू खरं तर तिथला रहिवासी आहे. त्यामुळे भगवंत भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी सांगतात, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गता. तू दुःखांच्या स्थानामध्ये का बरं दुःख भोगतोस? कारण तू सच्चिदानंद आहेस, पण तुला तुझं अस्तित्व, तुझं अंश असणं हे मान्य नाही करत नाहीये. आणि त्यामुळे तुला स्वतःला ईश्वर बनण्याचा प्रयत्न जे करतोय, खोटा प्रयत्न, तो या भौतिक जगामध्ये तुला अडकवून ठेवत आहे. जर तू तुझी खरं जे स्वरूप आहे ते जर जाणून त्यासाठी प्रयत्न केले तर तू अगदी सहज या आध्यात्मिक जगामध्ये येऊ शकतो, जे तुझं खरं घर आहे. तर आपण हा जो भाग आहे हा थोडा सविस्तर आपण पुढच्या काही प्रवचनांमध्ये घेणार आहे. आत्ता कदाचित ह्या शेवटच्या भागामध्ये थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं असेल, पण आत्मा हा कशा पद्धतीने ह्या जगामध्ये येतो आणि कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून तो दुःख भोगतो आणि कशा पद्धतीने तो सुटू शकतो, हे जेव्हा आपण भगवद्गीता सुरू करणार आहे त्याच्या सुरुवातीच्या काही भागांमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करणारच आहे. पण आता फक्त एवढं समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा जो आत्मा आहे याच्याबद्दल थोडंसं सायंटिफिक रिसर्चसुद्धा आहे. याला काही लक्षणावरून, काही तर्कावरून, काही ऑब्झर्वेशन्सवरून आणि सर्व धर्मांच्या मान्यताच्या आधारावर सुद्धा आपण समजू शकतो की ह्या आत्म्याचं अस्तित्व आहे. आत्मा हा अगदी अनुरूप आहे. केवढा आहे? केशाग्र शतभागसे शतास्य भाग. अगदी हा छोटा असला तरी सुद्धा हा आत्मा शाश्वत आहे. त्याचं अस्तित्व कधी नष्ट होऊ शकत नाही. या आत्म्याला एक स्वरूप आहे जे सच्चिदानंद आहे आणि या आत्म्याचं सुद्धा एक युनिक व्यक्तित्व आहे. तर एवढ्याच गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओतनं तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. पुढच्या भागांमध्ये हे भौतिक जग नेमकं काय आहे, इथे आत्मा काय करतो, कशा पद्धतीने तो इथे फसलेला असतो आणि कशा पद्धतीने तो स्वतःला यातून सोडून घेऊ शकतो, यावरती एक रूपरेषात्मक चर्चा होईल. आणि जेव्हा भगवद्गीता सुरू करणार आहे त्याच्या सुरुवातीला आपण या पूर्ण जर्नीवरती, या प्रवासावरती डिटेल डिस्कशन करणार आहे श्रीमद भागवताच्या आधारावरती. तर आज आपण आत्म्याचं विज्ञान हा जो भाग आहे आज आपण इथेच थांबूया. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
हरे कृष्णा। श्रील प्रभुपाद की जय।